पावसाळा सुरू झाला की आपल्याला बरेच स्किनवर प्रॉब्लेम येत असतात. जसं आपल्या स्किनवरती आपल्याला पिंपल्स येत असतात, डल स्किन दिसते, निस्तेज दिसते किंवा आपल्या स्किनवरती अनेक प्रॉब्लेम सुरू होत असतात. पावसाळा सुरू झाला का. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. पावसाळा सुरू झाला की आपली जी स्किन आहे ती खूप ऑइली होते, डल दिसते, निस्तेज दिसते आणि पिंपल्स सुरू होतात. कारण की पावसाळा सुरू झाला की बरेच स्किनचे प्रॉब्लेम पण सुरू होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेची योग्य काळजी कशी घ्यायची हे कंप्लीट स्किन केअर रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला स्किनवरती बरेच प्रॉब्लेम होत असतात. कारण की पावसाळा सुरू झाला की आपल्या चेहऱ्यावरती एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस होतं. कारण की पावसामुळे हवेमध्ये आर्द्रता निर्माण होते, ह्युमिडिटी तयार होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस व्हायला मदत होते. म्हणजे एक्स्ट्रा ऑइल आपल्या चेहऱ्यावरती निर्माण होतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड, व्हाईट हेड, पिंपल्स हे असे बरेच प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावरती दिसतात. आपण जरी कुठलाही मॉइश्चरायझर वापरलं तरी आपला चेहरा खूप ऑइली दिसतो, चिकट होतो आणि मग चेहऱ्यावरती धूळ बसली, घाण बसल्यानंतर त्यानुसार आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तयार होतात. तर हे होऊ नये म्हणून आपण कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये आपल्याला ज्या रेग्युलरच्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये स्टेप नंबर 1मध्ये आपल्याला छान क्लिन्झर यूज करायचा आहे. क्लिन्झरमध्ये तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो पण फेसवॉश सूट होत असेल तो फेसवॉश तुम्ही यूज करायचा. त्यामध्ये माइल्ड फेसवॉश यूज करायचे आहे स्किनच्या अकॉर्डिंगनुसार. जर ऑइली स्किन असेल तर त्यासाठी तुम्ही जेल बेस वापरा. ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस वापरू शकता. कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही ऑइल फ्री किंवा क्रीम हे दोघंही वापरू शकता. अशा स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो पण सूट होत असेल तो तुम्ही फेसवॉश त्यामध्ये वापरायचा आणि एकदम हलक्या हाताने जेंटल क्लीन्स करायचं. आपल्याला जास्त रब करायचं नाही आहे आणि दिवसातून आपल्याला फक्त 2च वेळेस फेसवॉश करायचं आहे. जास्त वेळेस अजिबात फेसवॉश करायचा आणि जरी चेहऱ्यावर जास्त ऑइल जमा होत असलं तरी 2 वेळेस आपल्याला फेसवॉश पुरेसा आहे. कारण की आपण जास्त वेळेस जर फेसवॉश केला तर आपल्या चेहऱ्यावरती जास्त ऑइल प्रोड्यूस होतं आणि आपली जी स्किन आहे ती खूप ड्राय होते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी आपल्याला फक्त 2च वेळेस आपल्याला फेसवॉश करायचा आहे. स्टेप नंबर 2मध्ये आपल्याला टोनर यूज करायचा आहे. आपण टोनर का यूज करायचं आहे, कारण की आपण जेव्हा फेसवॉश करतो आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते ओपन होतात. त्यांना बंद करण्यासाठी, त्यांना लॉक करण्यासाठी आपल्याला टोनर यूज करायचं आहे. टोनरमध्ये तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर वापरू शकता. ॲज सिंपल टोनर म्हणून तुम्ही घरातलं गुलाब जेल वापरू शकता. त्रुटीचं पण एक जे टोनर आहे ते खूप छान आहे. काकडीचं पण टोनर खूप छान भेटतं. म्हणजे सांगायला गेलं तर अल्कोहोल फ्री जे टोनर असतात ते यूज करा. ते आपल्या स्किनसाठी आणि सगळ्या स्किनसाठी खूप सुटेबल असतं. त्यामुळे आपल्याला सेकंड स्टेपमध्ये टोनर यूज करायचे आपले जे ओपन पोर्स असतात त्यांना बंद करण्यासाठी. स्टेप नंबर 3मध्ये आपल्याला सिरम यूज करायचं आहे. तर सिरममध्ये तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार सिरम यूज करायचे आहे. तुमचा जर स्किन टाईप जर ऑइली असेल तर त्यामध्ये तुम्हाला नायासिनेमाइड सिरम यूज करायचा आहे. तुमची जर खूप डल स्किन असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन C सिरम यूज करायचं आहे. आणि तुमची जर खूप ड्राय स्किन असेल त्यामुळे तुम्हाला हायड्रोनिक ॲसिड असं सिरम येतं ते यूज करायचं असेल तर स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही असं सिरम यूज करू शकता. सिरम आपल्या स्किनचं बॅरियर आणि टेक्स्चर सुधारण्यास खूप मदत करते. त्यामुळे आपल्याला सिरम ही स्टेप नक्कीच फॉलो करायची आहे. स्किन केअरच्या सकाळच्या स्किन केअर रुटीनमधले चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. मॉइश्चरायझरमध्ये पण तुम्ही जेल बेस मॉइश्चरायझर वापरा. आणि असं म्हणू नका की पावसाळा चालू झाला आणि आपल्याला मॉइश्चरायझरची काही गरज नाही, पण मॉइश्चरायझर आपल्याला डेली बेसिसमध्ये यूज करायचं आहे. तुम्ही ऑइल फ्री आणि जेल फ्री असं मॉइश्चरायझर नक्कीच त्यामध्ये वापरू शकता. 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचं आहे. सनस्क्रीनमध्ये पण तुम्ही कमीत कमी SPF 30 असलेलं सनस्क्रीन आपल्याला पावसाळ्यामध्ये गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये जरी सूर्य दिसत नसला किंवा UV रेज नसले तरी पण ढगाळ वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंग आणि पिगमेंटेशन वाढत असते. त्यामुळे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी, अँटी एजिंग कमी करण्यासाठी किंवा डलनेस कमी करण्यासाठी आपल्याला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन हा पर्याय चांगला आहे. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन यूज करायचं आहे. तुम्ही स्किनच्या अकॉर्डिंगनुसार वापरू शकता. ऑइलची स्किन असेल तर तुम्ही ऑइल फ्री वापरू शकता, मॅट फिनिश सनस्क्रीन वापरू शकता. तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस जे सनस्क्रीन ते वापरू शकता. आणि जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे सूट होत असेल ते तुम्ही वापरू शकता. कमीत कमी SPF 30 असलेलं सनस्क्रीन तुम्हाला डेली बेसिसमध्ये लावायचंच आहे. तुम्ही घरात असाल तर तुम्ही एक टाईम अप्लाय केलं तरी चालेल, पण तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही 2-3 तासांनी रिअप्लाय करू शकता. तर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे पण सूट होत असेल ते यूज करा. आणि कुठले प्रोडक्ट यूज करताना तुम्ही पास्ट टेस्ट करूनच यूज करा. तुमच्या स्किनला सूट होतं की नाही होतं ते चेक करा आणि मगच तुम्ही जे प्रोडक्ट आहे ते यूज करा.
तर दिवसभरात कुठली काळजी घ्यायची हे पण जाणून घेऊया। दिवसभरात आपल्याला स्किनला जास्त वेळेस हात लावायचा नाही, आपल्या चेहऱ्याला जास्त वेळेस हात लावायचा नाही, कारण की आपल्या ज्या हातांवरती धूळ असते, डट असते, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स जास्त वाढतात। त्यामुळे आपल्याला दिवसभरातून हाताला म्हणजे चेहऱ्याला जास्त टच करायचं नाही, जास्त म्हणजे फेसिंग हे करायचं नाही आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला जर तुम्हाला खूप जास्त जर घाम येत असेल किंवा तुमचा खूप जास्त चेहरा जर ऑइली वाटत असेल तर तुम्ही ब्लोटिंग पेपरने तो स्वॅप करू शकता किंवा हलक्या हाताने टिश्यूने पण डॅप करू शकता। खूप जास्त ओढू नका, घासू नका, स्किन अजून रॅश येऊ शकतात। त्यामुळे हलक्या हाताने ब्लोटिंग पेपरने तुम्ही डॅप करून जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते तुम्ही म्हणजे ब्लोटिंग पेपर तो शोषून घेईल, त्यामुळे ब्लोटिंग पेपर वापरा। आणि बाहेरून आल्यानंतर लगेच चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा। तुम्ही मॉइश्चरायझरमध्ये सिंपल ॲलोवेरा जेल जरी लावलं तरी पण तुमच्या स्किनसाठी खूप आणि खूप बेस्ट आहे। आणि दिवसभरात खूप पुरेसं पाणी प्या। स्किन जर हायड्रेट असेल तर स्किन ऑटोमॅटिक ग्लो करते आणि हे जे प्रॉब्लेम्स असतात ते कमी होतात। त्यामुळे दिवसभरात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच फॉलो करा। जसं आपण सकाळचं जे स्किन केअर आहे तसंच फॉलो केलं, तसं आपल्याला रात्रीपचं पण जे स्किन केअर आहे ते नक्की फॉलो करायचं आहे। रात्रीचं स्किन केअर सकाळच्या स्किन केअरपेक्षा पण जास्त इफेक्टिव्ह असतं, कारण की आपली जी स्किन आहे 8 ते 10 तास रेस्ट करते आणि आपल्या स्किनचं बॅरियर आणि टेक्स्चर सुधारण्यास आपल्या रात्रीतून ओव्हरनाईट म्हणजे आपल्या रात्रभर जी आपली स्किन असते ती स्लिपिंग मोडमध्ये असते। त्यामुळे रात्री पण आपण जे पण प्रोडक्ट लावतो ते जास्त वर्क करतं, कारण की बॉडी खूप शांत असते, त्याच्यामुळे स्किनला रिपेअर होण्यास नक्कीच मदत होते। त्यामुळे रात्रीचं स्किन केअर आपल्या करणं खूप गरजेचं आहे। आणि बॅकग्राऊंडला खूप आवाज येत असेल तर प्लीज आवाजला जो आहे तो अवॉइड करा, नॉईजला अवॉइड करा, कारण की माझं छोटंसं बाळ एक 7-8-10 महिन्यांचं, ऑलमोस्ट 10 महिन्यांचं, आणि ते खूप तडतड करत असतं, खूप मध्ये येतं, त्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येऊ शकतो। प्लीज तो इग्नोर करा आणि आपल्या मुद्द्यांकडे लक्ष ठेवा। तर रात्रीच्या स्किन केअरमध्ये स्टेप नंबर 1मध्ये आपल्याला मेकअप रिमूव्ह करायचं आहे आणि फेस वॉश करायचं आहे। तुम्ही जर दिवसभरात जर मेकअप केला असेल तर तो रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तो रिमूव्ह करायचा। रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही मायसेलर वॉटर वापरू शकता किंवा कोकोनट ऑइल वापरू शकता किंवा आल्मंड ऑइल वापरू शकता। तुम्हाला जे सूट होत असेल ते वापरा। तुमच्याकडे जर घरात काही नसेल तुम्ही साधा फेस वॉशने वापरू शकता। आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला डबल क्लिन्झिंग करायची, कारण की मेकअप एका याच्यात निघत नाही, त्यामुळे आपल्याला सौम्य जो फेस वॉश होतो, माइल्ड फेस वॉश, त्याच्याने आपल्याला छान चेहरा जो आहे तो क्लीन करायचा आहे। आणि लगेच आपल्याला त्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये टोनर यूज करायचं आहे, कारण की ओपन पोर्सला बंद करण्यासाठी आपल्याला टोनर यूज करायचं आहे। तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला सिरम यूज करायचं आहे। तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही जे पण सिरम सूट होत असेल ते तुम्ही वापरू शकता। ऑइली स्किनसाठी नायासिनेमाइड, डल स्किनसाठी व्हिटॅमिन सी सिरम, ड्राय स्किनसाठी तुम्हाला हायड्रोलिक ॲसिड हे सिरम वापरायचे आहेत। आणि चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला छान थिक मॉइश्चरायझर लावायचं आहे, कारण की आपली स्किन पूर्ण रात्रभर रेस्ट करते, त्यामुळे आपण जे पण प्रोडक्ट लावतो ते खूप छान वर्क करताना आपल्या स्किनला रिपेअर होण्यास नक्कीच मदत होते, आपल्याला स्किन केअरचा चांगला रिझल्ट मिळतो। तर ह्या ज्या स्टेप आहेत त्या नक्की फॉलो करायच्या आहेत तुम्हाला रात्रीच्या स्किन केअरमध्ये। रात्रीचं स्किन केअर अजिबात चुकवायचं नाही, कारण की रात्रीच्या स्किन केअरचा खूप छान रिझल्ट आपल्या स्किनसाठी मिळत असतो। तर आता हे झालं आपलं स्किनचं सकाळचं रुटीन आणि रात्रीचं रुटीन, म्हणजे मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर रुटीन। पण आपल्याला विकली पण काही जे स्किन केअर असतं ते फॉलो करायचं आहे। जर आपण विकली पण स्किन केअर फॉलो केलं तर आपली स्किन आहे नेहमी एव्हरग्रीन राहू शकते। त्यामुळे विकली स्किन केअरमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या ते आपण ते जाणून घेऊया। तर विकली स्किन केअरमध्ये आपल्याला जेंटल एक्सफोलिएशन करायचं आहे। जेंटल एक्सफोलिएशनमध्ये तुम्ही साधं हाताने छान स्क्रब करू शकता। स्क्रबमध्ये तुम्ही होममेड पण स्क्रब वापरू शकता किंवा तुम्हाला जे मार्केट बेस आपले हे येतात स्क्रब येतात ते यूज करू शकता। छान हलक्या हाताने आपल्याला जेंटल एक्सफोलिएशन करायचं आहे। तुमची जर स्किन जर वरती पिंपल्स असाल तर तुम्ही एकदम जेंटल हाताने करू शकता। खूप जास्त जे ग्रॅन्युअल्स असतात असे जे स्क्रब येतात ते अवॉइड करा, नाही तर तुमचं पिंपल जे आहे त्या फुटतील आणि त्याचा अजून तुम्हाला स्किनवर खराब म्हणजे स्किन अजून तुमची खराब होईल, कारण की अजूनच पिंपल तयार होतील, अजून तुमची स्किन डल होईल। त्यामुळे तुम्हाला एकदम जेंटल एक्सफोलिएशन करायचं आहे। दुसऱ्या याच्यामध्ये तुमची जर खूप ऑइली स्किन असेल तर तुम्ही त्यामध्ये क्ले जे मार्क्स येतात ते वापरू शकता। त्यामध्ये जे क्ले मार्क्स येतात त्यामध्ये तुमचं जे चेहऱ्यावरचं जे ऑइल आहे ते शोषून घेतात आणि तुमची स्किन आहे नेहमी छान आणि फ्रेश दिसण्यास मदत होते। आठवड्यातून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत। आणि स्किनच्या अकॉर्डिंग तुमची जर स्किन जर ड्राय स्किन असेल ना, तुम्ही हायड्रेटिंग जे मास्क येतात ना ते वापरू शकता। आणि खूप चांगल्या ब्रँडमध्ये खूप चांगले मास्क असं जे आहेत ते मिळत असतात। जर तुम्हाला हे कुठले वापरायचं नसेल तर तुम्ही आपलं घरचं पण रेग्युलर वापरू शकता। ऑइली स्किनसाठी तुम्ही मुलतानी माती वापरू शकता, आणि तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही बेसन पीठ आणि मध वापरू शकता। त्याच्याने तुमच्या स्किनवरती छान पॅक पण तयार होईल आणि जेंटल एक्सफोलिएशन पण होईल आणि खूप जास्त तुम्हाला रफनेस पण जाणवतो। आणि आपल्याला स्किन केअरमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या अवॉइड करायच्या आहेत। आपण जर मेकअप केला असेल तो जेव्हाही मेकअप केला तो त्यावेळेस आपल्याला रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे। रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला नेहमी फेस वॉश करायचा आणि रात्रीचं स्किन केअर जे रुटीन आहे ते करायचं। डेली बेसिसमध्ये तुम्हाला सनस्क्रीन यूजच करायचं आहे, ते कधी स्किप करायचं नाही।
जास्त हार्ड जे स्क्रब असतात ते यूज करू नका. जेंटल एक्सफोलिएशनच महत्त्वाचं आहे. असे जे बऱ्याच गोष्टी असतात तुम्ही जर पाळल्यात म्हणजे अवॉइड जर केलं तर तुमची स्किन अजून छान पिंपल फ्री किंवा डलनेस ह्या ज्या गोष्टींपासून आहे तर तुमची स्किन खूप चांगली राहू शकते. तुमची स्किन ही जी एव्हरग्रीन राहू शकते. ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण डेली बेसिसमध्ये जर फॉलो केल्या तर आपली स्किन नेहमीच चांगली राहू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कंप्लीट स्किन केअर रुटीन जे आहे ते पाहिलं आहे. म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन आणि वीकली स्किन केअर रुटीन हे जे गोष्टी आहेत आपण त्या पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपण पिंपल्स का होतात आणि पिंपल्ससाठी खास पिंपल्ससाठी कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण हे सविस्तर जाणून घेणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती मान्सून सिरीज आपण चालू केलेला आहे. पावसाळ्यातील स्किन केअरमध्ये आपण मान्सून सिरीजमध्ये आपण 10 एपिसोड ठेवलेले आहेत आणि पुढचा एपिसोड बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे एपिसोड जे आहेत ते नक्कीच बघा. तर प्रत्येक एपिसोडमध्ये मी तुम्हाला डिटेल जे आहे ते सांगणार आहे आणि पुढचे जे एपिसोड असणार ते थोडे डिटेलमध्ये असणार. त्याच्यामध्ये प्रोडक्ट रिकमेंडेशन पण मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग. तर असेच एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर पुढचा एपिसोड अजिबात चुकवू नका. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा स्किन टाईप कोणता आहे. तर चला भेटू नेक्स्ट एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि प्लीज 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 बॅकग्राऊंड नॉईजला हे करा कारण की शेजारी काम पण चालू आहे. त्यामुळे खूपच अगदी भिंतीला शेजारीच काम चाललं असल्यामुळे खूप जास्त आवाज पण येतो. आणि माझं छोटंसं बेबी पण आहे ते थोडंसं रांगायला लागलेलं आहे. ते पण थोडंसं गुडगुड करतं मध्ये. त्याचाही थोडासा आवाज येत असेल तर तोही प्लीज इग्नोर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.